ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतारावर नाही किंवा अधिकारात ज्यांच्या नावाची नोंद जाईल अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय। या निर्णयामुळे राज्यातल्या तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। 7/12वरती नाव नसलेले शेतकरी येणार रेकॉर्डवरती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय। तर 2,31,000 शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅकचा मार्ग मोकळा झाला असून कर्जमाफीचा लाभ मिळणार। प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील 97,622 घरांची कामे अजूनही अपूर्णच। 99% घरकुलांना प्रशासनाची मंजुरी मिळाली असून उर्वरित काम पूर्ण करण्याचे आवाहन। तसेच छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक 31,000 घरकुलांची कामे बाकी, तर अमरावती विभागामध्ये 25,000हून अधिक घरे अपूर्णच। विदर्भात पावसाचे 13% तूट झाला असून 8 जिल्हे सरासरीपेक्षा पिछाडीवरती। 12 ऑगस्ट पर्यंत 532 मिमी पाऊस झाला असून अकोल्यामध्ये 20% तूट, तर गोंदिया बुलढाण्यामध्ये अधिक पाऊस। 7 राष्ट्रीयकृत बँकांच्या खातेदारांना 2,000 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला असून लाभार्थ्यांची संख्या 2,25,000वरती, तर 30 जिल्हा बँकेतील खातेदारांना 2,900 कोटींची कर्जमाफी, तर अमरावती विभागाला सर्वाधिक लाभ। पावसाने पाठ फिरवली असून खरीपातील सोयाबीन, कापूस पिके धोक्यामध्ये आले, तर मावा व उंटअळींचा प्रादुर्भाव पडल्याने महागडी औषध फवारणीही ठरते निष्पक। दुष्काळी भागाला संजीवनी ठरवणाऱ्या नदीजोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। अधिक पाणी उपलब्ध असलेल्या खोऱ्यांमधील पाणी तुटीच्या खोऱ्यामध्ये नेण्यासाठी नदीजोड प्रकल्प महत्त्वाचे आहेत। तसेच वेनगंगा, नळगंगासह मान्यता मिळालेल्या विविध नदीजोड प्रकल्पाची कामेही सुरू असल्याचे नियोजन आहे, तर यातून दुष्काळी भागात देखील मुबलक पाणी उपलब्ध होईल। दुसरी मुलगी झाल्यास 6,000, तर मातृवंदना योजनेमध्ये किती नोंदणी? या योजनेचा लाभ अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाकडून नुकतीच राज्यभर विशेष लाभार्थी नोंदणी मोहीम राबवण्यात आली। मराठा कुणबी विद्यार्थी आता परदेशात शिकणार मोफत। सारथीची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित झाली असून राज्य सरकारने घेतलेला ऐतिहासिक निर्णय। गोवर्धन योजनेतील 100% बायोगॅस खरेदी करण्याची केंद्र सरकारकडून हमी, तर बायो आणि सीएनजी द्वारे तरुणांना रोजगाराची संधी। केळी उत्पादकांना दिलासा मिळाला असून आता व्यापाऱ्यांना परवाना सक्ती, तर विना परवाना खरेदीवर कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले असून 36 वर्षांच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीन झाल्या, तर व्यापाऱ्यांच्या मनमानीला बसला चाप। केळीचे भाव गडगडले असून उत्पादकांना 850 रुपयांचा बसला फटका, तर शेतकऱ्यांवरती आले आर्थिक संकट, तर केळीचे भावही पडले। पेपर फुटेला राज्यातही चाप बसणार असून केंद्राचा कठोर कायदा करणार लागू, तर प्रक्रिया येत्या 15 आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता। महावितरणाची घरगुती दरात प्रति युनिट 60 पैशांची वाढ झाली असून जुलै महिन्यातील वीज वापरावर इंधन समायोजक शुल्क लागू, तर ग्राहकांना फटका। पीक हातात आले पण भावांचे काय? शेतकऱ्यांना प्रश्न पडला असून पीक विमा व भरपाईचा गुंता। नगर जिल्ह्यातील 7 तालुक्यात तुटीचा पाऊस, तर धरणाच्या लाभ क्षेत्रात नसलेल्या गावातील पिके धोक्यात। पाथर्डी बाजार समितीमध्ये कांद्यांना 3,500 रुपये भाव मिळाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सिंदखेड राज्यातील 11,000 घरकुलांना मंजुरी मिळणार असून पीएम आवासच्या 3ऱ्या टप्प्यातील यादीचे स्वातंत्र्य दिनी ग्रामसभेत होणार वाचन, तर हरकतीनंतर यादीला मिळणार अंतिम रूप। सौर प्रकल्पातून 1,11,000 शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज। ई-केवायसी केलीच नाही तर सरकारी लाभाचा हप्ता रखडल्याची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांचा सन्मान धोक्यामध्ये, तर 22,000वर फार्मर आयडी प्रलंबित। धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक असून चिमूर तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट, तर 75% रोवणी ठप्प। शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन न झाल्याने कर्जमाफीपासून वंचित। विसापूर येथील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। पावसाचा ताण, तर कडधान्यांच्या दराचा भडाका उडवण्याचे चिन्हे असून यंदा गरिबाच्या घरात दाढी शिजणे मुश्किल, तर निसर्गाच्या लहरीपणामुळे बजेट कोलमडणार। पावसाच्या दीर्घ विश्रांतीने सोयाबीनला ना फुल ना शेंगा, पिकांची वाढ खुंटल्याने शेतकरी चिंता दूर असून हलक्या जमिनीवरील सोयाबीन सुकण्याच्या मार्गावर। कर्जत जामखेडच्या 60,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून आंदोलनाने सरकार झुकले, तर रोहित पवार यांचा जामखेडमध्ये शेतकऱ्यांकडून सत्कार। आपत्तीत आधार कोणाचा? 75% शेतकरी पीक विम्याबाहेर, तर 10,66,000 केवळ 2,58,000 शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा, तर अहमदनगर जिल्ह्यात 24% शेतकऱ्यांचाच प्रतिसाद। अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 लाख ग्राहक गॅसवरती असून ई-केवायसी साठी 2 दिवस बाकी, तर सबसिडी स्थगित होण्याची ग्राहकांना धास्ती, तर व्यावसायिक दर लागू शकतात। आता घर बसल्या करा पिकांनुसार खत बुकिंग।
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खत खरेदीमध्ये सुलभता येण्यासाठी FFS हे मोबाईल ॲप विकसित केले असून शेतकऱ्यांना QR कोड प्रमाणे व पीक आणि क्षेत्रानुसार घर बसल्या खत खरेदी करता येणार असून स्वातंत्र्य दिनापासून ही सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. टेंभूचे पाणी मानमध्ये पोहोचले तर नदीकाठच्या फळबागांना दिलासा मिळणार असून जनावरांचा पाण्याचा प्रश्न सुटला तर वाटंबरे बंधारा भरून पुढे मेथवाड्याकडे प्रवास. सोयाबीन बियाणे उगवलेच नाही तर 9,000 तत्कारीमध्ये तथ्य आढळले. तसेच अकोला जिल्ह्यातील 10,000 पैकी 9,900 तत्कारींची तपासणी. सोयाबीनवरील पिवळा मोळशाक रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी लक्ष राहावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. चिखलीमध्ये 24,000 शेतकऱ्यांचा पीक विमा तर 33,000 हेक्टर क्षेत्र झाले संरक्षित. तसेच खरीपातील पीक विम्याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद तर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली अव्वल. पारोडा तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाचा 644 कुटुंबांना सीताकीडचा आधार तर अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सीताकीडचे वाटप सुरू असून नुकसानग्रस्तांना मदतीमुळे दिलासा. मालेगाव तालुक्यातील कडवाडी येथील मंडळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून 1.5 महिन्यापासून पावसाचे सातत्य तर पिकांच्या वाढीला फटका. एल निनोच्या धसक्यामुळे पीक विमा योजनेला सहभाग वाढला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 24,000 शेतकऱ्यांचा सहभाग. खत विक्रेत्यांकडून युरियाची कृत्रिम टंचाई तर स्वाभिमानीचा थेट आरोप. शेतकऱ्याच्या तत्कार्य आल्यास कृषी अधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा. संकटाची चाहूल लागताच पीक विमा बनला कवच. सांगली तालुक्यातील यंदा सहभागात तब्बल 72% झाली वाढ. शिक्षकांना KYC केली का अन्यथा तुमचा पगार रोखला जाणार. शिक्षकांची चिंता वाढणार असून सेलार्थमधून वेतन घेणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बंधनकारक. जावली तालुक्यातील नाचणीचे गाव म्हणून ओळख असलेल्या कुसुंबी गावात नाचणीची लागवड पूर्ण झाली असून शेतकरी मशागतीच्या कामात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 गावातील 8,000 एकर जमीन ऑरिकसाठी भूसंपादन. पाडळी, निजलगाव, घारदोन तांडा, खोडेगाव, गाडीवाट आदी गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार असून भूसंपादनासंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी 30 दिवसाची मुदत देण्यात आली. पीक विमा भरण्यामध्ये नांदेड तालुका राज्यामध्ये अव्वल तर गत वर्षीपेक्षा 1 लाखावर अधिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढला. पशुधन चोरणारी टोळी गजाआड झाली असून वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त. उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील पोलिसांची कारवाई तर टोळीतील चौथा आरोपी पडाला. गोताघाटचे 2,500 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून रब्बीच्या आसांना नवी पालवी तर 2,500 हेक्टरला थेट फायदा. 12,500 तरुण बनलेले मालक तर 45,000 जणांना मिळाला रोजगार. विदर्भातील तरुणांना आर्थिक बळ तर 50 लाखांपर्यंत कर्ज आणि 35% सबसिडीने बदललेले चित्र. दिव्यांगांना हक्काचा रोजगार तर मोफत रिक्षा योजनेमधून उभारला व्यवसाय. नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पुढाकार. जलाशयातून पाणी सोडले पण लखमापूर येथील शेती कोरडीच. कर्जमाफीस पात्र 9,000 शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या निधीची प्रतीक्षा असून आतापर्यंत 12,600 शेतकऱ्यांना कर्जमाफी तर गोंदिया जिल्हा बँकेच्या 11,600 शेतकऱ्यांचा समावेश. आता पीक अर्जांची प्रतीक्षा तर KYC साठी शेतकऱ्यांची गर्दी तसेच खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती. दिग्रस तालुक्यातील 2,500 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून 8 वर्षापासून लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना न्यायाची मागणी. मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याच्या बाजारात लक्षणीय वाढ झाली असून दर्जेदार कांद्याला चांगली मागणी राहिल्याने अपवादात्मक दर्जाचा गोळे कांद्याला 411 रुपये प्रति 10 किलोचा उच्चांकी दर मिळाला. 159 कोटींची कर्जमाफी. लातूर जिल्ह्यातील 22,900 शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून 14,300 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित. PM किसानसाठी KYC अनिवार्य असून कृषी खात्याने शेतकऱ्यांना केले आवाहन. आवक कमी झाल्यामुळे 18 दरवाजे बंद झाले असून गायकवाडी धरणात 93% पाणीसाठा तर 2 लाख हेक्टर क्षेत्राला होणार फायदा. अशाच शेतीविषयक नव्या माहिती, ताज्या बातम्या आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.